बुधवारी सकाळपासूनच अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत। याच वेळी आज शरद पवार गटाचे नेते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे देखील शिवरत्न बंगल्यावरती दाखल झाले होते। यावेळी त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत। यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की मोहिते पाटलांनी तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असं त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे। मात्र पाहुयात पुढे काय काय होतं असं म्हणत वेट अँड वॉचची भूमिका कोल्हेंनी मांडलेली आहे। राज्यात महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे। मला वाटतं येत्या काळात ही गोष्ट समोर येईल आणि दुसरी यादी जाहीर झाली की हा सस्पेन्स सुद्धा हटेल की जस्ट वेट अँड वॉच ही भावना सर्वसामान्य जनतेची आहे। सर्वसामान्य लोकांचं हे म्हणणं आहे की या संघर्षाच्या काळात आदरणीय पवारसाहेब ज्या धडाडीने जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतात, ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी ही हातात असावी अशी अनेक कार्यकर्त्यांनी मी अकलूजमध्ये आल्यानंतर एक इच्छा बोलून दाखवली। जस्ट वेट अँड वॉच। तुम्ही याच्यापूर्वी प्रथम प्रचारकांनी देखील नोंदणी केली होती भाजपची, त्यानंतर लगेच तुम्ही आलाय, काय नक्की चर्चा झाली? मी सांगितलं मी विवाह सोहळ्यासाठी आलेलो आहे आणि यामध्ये हा काही राजकीय दौरा नव्हता, त्यावर भाष्य करणं उचित। राज्यात किती जागा आहे? राज्यामध्ये जागा किती? राज्यात जास्तीत जास्त जागा आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।